नमस्कार. साप्ताहिक कृषी सेवकमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण माजी आमदार अरुणदादा पाटील यांच्या केळीच्या मळ्यात आलेलो आहोत. राजकारणात जसे सक्रिय आहेत तसे शेती म्हणून अरुणदादांनी व्यवसाय मोठ्या प्रमाणात सांभाळला. रावेर तालुका हा देशात केळी उत्पादन करणारा अग्रेसर तालुका. तालुक्याला लाभलेली काळी कसदार जमीन, तालुक्याच्या उत्तरेला असलेला सातपुडा पर्वत, याच भागात असलेले सिंचनाचे प्रकल्प, तर दक्षिणेला वाहणारी तापी नदी, यामुळे तसा हा तालुका भौगोलिकदृष्ट्या परिपूर्ण समजला जातो. अशा समृद्ध असलेल्या या तालुक्यातील शेतकरी रात्रंदिवस काळ्या आईची सेवा करीत रक्ताचे पाणी करून आर्थिक प्रगती साधत आहे. तालुक्याचे प्रमुख पीक हे केळी आहे. तालुक्यात घेतल्या जाणाऱ्या केळीवर जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. बदलत्या काळानुसार शेतीत व शेती करण्याच्या पद्धतीत बदल होत आहे. रावेर तालुक्यातील दामोडी येथील रहिवासी व केळी उत्पादक शेतकरी असलेले माजी आमदार अरुणदादा पाटील दरवर्षी सुमारे 100 एकरवर केळीचे उत्पादन घेतात. त्यांच्याकडे असलेले सुमारे 200 एकर शेतीचे नियोजन व्यवस्थापन ते कसे करतात हे जाणून घेण्यासाठी थेट त्यांच्या केळी बागेत जाऊन बागेची पाहणी केली. तसेच त्यांचे नियोजन, दिनचर्या, व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, नियोजन कसे असावे यासंबंधी त्यांचे मत समजून घेतले. गेल्या 35 वर्षापासून केळीचे उत्पादन घेणारे माजी आमदार अरुणदादा पाटील यांनी केळीच्या निर्यातीबाबत व्यक्त केलेल्या भावनाही यावेळी समजल्या. दरवर्षी सुमारे 100 एकरवर केळीचे उत्पादन घेणारे माजी आमदार अरुणदादा पाटील हे केळी लागवडीसाठी जैन टिश्यू कल्चर रोपांची लागवड करतात. पाण्याचा काटकसरीने वापर व पाण्याची बचत करण्यासाठी त्यांनी 100% ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेता येते असे मत त्यांनी व्यक्त केले. दादा, आपण शेती किती वर्षापासून करता आणि कशा पद्धतीने शेती आपण करता? साधारणपणे 35 वर्षापासून मी शेतीचा व्यवसाय करतायत. दररोज राजकारण पण प्रामुख्याने ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सौरव मी गावाकडे घरी शेती गावाकडे राहायला लागलो. त्यापासून शेती करतो. 35 वर्षात शेतीचा व्यवसाय मी करताय आणि या व्यवसायामध्ये पुरी जिरेच शेती होती. आताची शेती ही बागायत शेती आहे. आता आपल्याकडे एकूण किती शेती आहे आणि आपण शेतीची पीकवारी म्हणजे जसं पीकनिहाय पद्धत तर कशी, तुम्ही किती हेक्टरवर कोणते पिकं लागवड करतात? साधारणपणे माझ्याकडे 180 एकर शेती आहे आणि 20 ते 25 एकर शेती मी खंडाने करतो. अशी जवळ 200 एकर शेती मी दरवर्षी वहिवाट करत असतो. त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी येणारं पीक कोणतं घ्यायचं हे जवळ 1 वर्ष आधीच मी ते नियोजन आणि प्लॅनिंग करतो. साधारणपणे जास्त खर्चिक पिकं जे आहेत आणि ज्याची शाश्वती फार कमी अशी पिकं सहसा मी घेत नाही. म्हणजे आता आमच्याकडे तृणधान्य जे आहेत, उडीद, मूग, चवळी, तीळ हे पिकं होतच नाहीत. कारण ही ब्लॅक कॉटन सैल आहे, भर काळीची जमीन आहे, 7 फूट काळी असल्यामुळे ते पीक होत नाहीत. म्हणून साधारणपणे हायब्रिड ज्वार, त्यानंतर केळी बागायत दोन्ही याच्यामध्ये म्हणजे मृगबहार आणि कांदेबहार पण, आणि त्याचबरोबर हायब्रिड ज्वार, मका. त्याच्यानंतर आपला भाग हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. हो. केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. हो. आपण किती एकर क्षेत्रावर केळीची लागवड करता आणि त्याचं नियोजन कसं करतात? या परिसरावरती तापी काठावरती पंढरीच्या पांडुरंगाची कृपा आहे, तशी आदिशक्ती मुक्ताईची कृपा आहे. त्या माध्यमातून नदीकाठची असलेली गाळाची जमीन आहे, अतिशय सुपीक आणि चांगली जमीन आहे. या जमिनीमध्ये साधारणपणे केळी बागायत करत असताना 1 वर्ष आधी केळी बागायत असेल किंवा जिरेत असेल याचं प्लॅनिंग मी 1 वर्षापूर्वीच करतो. नंतर पुढच्या वर्षी ज्या शेतीमध्ये आपल्याला केळी लावायची त्याचं प्लॅनिंग करत असताना त्याचं बिवाट कसं चांगलं होईल, त्याला मोकळी कसं राहील, ते जमीन तापेल कशी, त्यात शेणखत कसं घालता येईल, आपलं सेंद्रिय खत कसं घालता येईल, अशा प्रकारे त्यात नियोजन करतो. आणि साधारणपणे एकदा केळीचं शेत घेतल्यानंतर साधारणपणे 2 वर्षाचा मी त्या गॅप ठेवतो. एकदा केळी लागवड झाल्यानंतर 2 वर्ष त्या शेतीमध्ये मी जिरेत पीक घेतो आणि त्याच्यानंतर केळीची लागवड करतो. जिरेत पीक घेत असतानाही त्या पिकाचे नियोजन करतो. त्यात रासायनिक खतापेक्षा विशेषतः शेणखत, गाळाची माती, पिवळी माती आणि हिरवळीचे खत जे आपल्या ढांचे असेल किंवा त्याचबरोबर
जी हिरवळीचे खतं आपल्या ते खतं मी जास्त वापरतो. आणि शेतीमध्ये मेहनत कष्ट करत असताना 2 वेळा शेतीची ट्रॅक्टरने नांगरती, 2 वेळा रोटर, त्यानंतर टिलर, अशा प्रकारची म्हणजे खूप मेहनत शेतीची कष्ट करून मी करत असतो. दादा, आपण किती हेक्टरवर केळी बागायती लावता? दरवर्षी साधारणपणे 40 हेक्टरवरती माझं बागायत असतं. आणि बागायत करताना सुरुवातीपासूनच जैन टिश्यू कल्चरचा वापर नेहमी करत असतो. म्हणजे जी9चं जे रोप आहे त्यातलं जैन कंपनी रोप आहे तेच मी वापरत असतो. त्यामध्ये वापरत असताना मी डबल नळी वगैरे न टाकताना सिंगल नळी 16 mm एक नळी असते. आणि ती शक्यतो जे स्टँडर्ड कंपनी नेटॅकिंगसारखी, त्या नेटॅकिंगसारख्या कंपनीच्या मी नळ्या वापरतो. त्यामध्ये पाण्याचा जो भाग आहे तो 4 kg 3 लिटर पाणी एका याला मिळणारं असं त्या मी नळ वापरतो. आणि त्याच्यामधनं पुरेसं पाणी त्यांना आम्हाला मिळते. शक्यतो रोपाच्या पलीकडे जाते. कंद देखील काही ठिकाणी लागवड होते, पण कंदाची लागवडमध्ये व्हेरिएशन फार येते. रोपाच्या लागवडीमध्ये जे कापणीचं पर्सेंटेज आहे ती खूप चांगल्या प्रकारे आहे. आणि व्हेरिएशन न राहताना एक प्रकारचा सारखा घड येतो. म्हणजे साधारणतः 28 ते 30-32 किलोचा एक घड, असं साधारणतः आमची सगळी ही केळीच्या वजनाचा भाग असतो. त्यामुळे मी कंदाची लागवड करते, मी रोपांचीच त्यात लागवड करतो. आणि नवीन तंत्र जो वापरायचं म्हटलं तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त कष्ट मेहनत घेऊन जमिनीची 2 वेळा नांगरणी, टिलर, रोटर आणि शेणखत याचा वापर झाल्यानंतर रासायनिक खतं मी फार कमी वापरतो. आणि रासायनिक खतं वापरल्यानंतर आंतरमशागत जी आहे, जसं वापसा मिळेल त्यावेळेला बैलजोडीचा सुद्धा वापर होतो. किंवा वापसा जर न मिळाला तर नवीन जे आता टेक्निक आहे, लहान ट्रॅक्टर निघाले त्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून मी ते काम करतो. पण माझ्या असं लक्षात येते की वेळेवरती केळीचं पीक असो का जिरीचं पीक असो, कोणत्याही पिकाला त्याच्या वेळेवरती सगळ्या जर गोष्टी मिळाल्या, म्हणजे रासायनिक खतं किंवा शेणखतं, की त्याला योग्य ट्रीटमेंट झाली तर ते पीक यशस्वी चांगल्या प्रकारे होते, असं माझा अनुभव आहे. दादा, तुम्ही राजकारण करतात, राजकारणात सक्रिय आहे, 2 टर्म आमदार राहिलेले आहेत. तर तुम्ही राजकारण करून शेती कशी बघतात? खरं म्हणजे माझा मूळ भाग आहे किंवा माझा मुख्य उद्देश किंवा ज्याच्यामध्ये मला फार इंटरेस्ट आहे किंवा आवड आहे ती मला शेतीची आहे. माझी नाळ शेतीशी जुळलेली आहे. मी ग्रॅज्युएट झालो तेव्हापासूनही मला शेतीची आवड आहे. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुण्यासारख्या शहरामध्ये मी 9 वर्ष डिग्र्या मिळवल्या, तिथे शिक्षण घेतलं. पण शेतीची नाट किंवा शेतीविषयी असलेलं प्रेम, या मातीशी असलेलं नातं, याच्याशीच मी कायम जुळून राहिलो. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये मी 10 वर्ष आमदार म्हणून या रावेर तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं. पण त्या 10 वर्षाच्या कालावधीत देखील मी कधी शेतीला दुय्यम स्थान दिलं नाही. मुख्य आपला उद्देश आहे की प्रामाणिकपणे कष्ट मेहनत करायचं. राजकारण जरी असलं तरी आजचं जे राजकीय स्थिती आहे, भ्रष्टाचार, त्याच्यानंतर अनैतिक गोष्टी, ह्या कधी आपण शिरू दिला नाही. मी राजकारणात गेल्या 35-40 वर्षापासून आहेत. त्याच्यामध्ये मी सहकारामध्ये गेली 25 वर्ष काम करतो आहेत. मधुकर सहकारी कारखान्याला मी 15 वर्ष संचालक होतो. कृषी उत्पन्न बाजार समिती रावेरला 15 वर्ष होतो. संघाला 5 वर्ष होतो. जिल्हा मध्यवर्ती बँकेला एक टर्म मी 5 वर्ष मी तिथे संचालक होतो. या सहकारी क्षेत्रामध्ये काम करत असताना सहकारमध्ये आपण काम करतो, आपण ट्रस्टी म्हणून तिथे आहोत, आपण मालक म्हणून नाही, ही भावना मी जोपासली. आणि ट्रस्टींना पूर्ण अधिकार असतो. ट्रस्टींना जनतेचा ज्यांनी आपला विश्वास टाकला ज्या संस्थेमध्ये, त्या संस्थेचं हित, त्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हित हे जोपण्याचं काम मी सहकार क्षेत्रामध्ये गेल्या 25-30 वर्षात करत आहे. आणि त्याचाच फायदा मला विधानसभेच्या निवडणुकीत झाला. आणि त्याच्यामुळे मी 2 वेळा अतिशय म्हणजे शेतकरी कुटुंबातला वारसा, म्हणजे राजकीय वारसा विशेष नव्हता. वडील साधारणतः तालुका लेवलपर्यंत जिल्हा लेवलपर्यंत माझ्या वडिलांनी राजकारण काम केलं, पण तसा विशेष मला राजकीय वारसा नव्हता. पण तरी देखील सहकारच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र, समाजातील 12 बहुतेक सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्यासोबत काम करून आणि विश्वासाने काम करायचं. दिलेला शब्द कधीही मोडायचा नाही. ज्यांच्याबरोबर साथ दिली त्यांना पूर्ण साथ द्यायची आणि पूर्णपणे त्यांचं काम करायचं. म्हणजे आजचं जे राजकारण आहे, या राजकारणाच्या पलीकडे जाऊन दिलेला शब्द पाळायचा आणि प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित समाजाच्या विधायक आणि विकासात काम मी
35 वर्ष केलं आणि त्याचंच आज फळ मला मिळते असं मला वाटतं. दादा, आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर केळीचं उत्पादन करताय, केळीची लागवड केली जाते, तर याचं वार्षिक जर आपण नफा तोटा बघितला तर यातून तुम्हाला किती नफा मिळू शकतो? साधारणपणे एका एकरामध्ये आम्ही 1500 रोप जैन टिश्यू कल्चरची रोपं लावतो. त्यातनं साधारणपणे एकरी 32 ते 35 टन इतकं उत्पादन आम्हाला त्यातनं मिळते. आणि सर्वसाधारणपणे कमीत कमी भाव जरी आपण 1000 रुपये घेतला त्याच्यावरच असतं, कारण माल क्वालिटीचा आणि क्वांटिटीचा असल्यामुळे भाव त्याला मिळतातच. बाजारची पोषण कशी जरी असली म्हणजे या मार्केटमध्ये असं आहे, केळीच्या मार्केटमध्ये, की चांगल्या भावाला कधीही मर नसतो. चांगले जे माल आहेत त्यांना निश्चितपणे चांगला माल मिळतो. म्हणजे कशी स्थिती जरी आली तरी 1200-1300च्या खाली माल सहसा जात नाही, कारण त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी खूप चांगली असते. त्याच्यामुळे साधारणपणे एकरी 32 ते 35 टनाचा माल आम्हाला मिळतो. त्यातनं शक्यतो सहसा तोटा येत नाही. लागलेली जे लागवड आमचा खर्च आहे त्या खर्च निघून दरवर्षी त्यातनं एकरी आम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न त्यात मिळते. दादा, इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण केळीचं उत्पादन घेता आणि आपल्या भागातही मोठ्या प्रमाणावर केळीचं उत्पादन घेतले जाते, तर गुणवत्तेची आणि दर्जाची केळी असताना ह्या भागातून निर्यात का होत नाही? सर्वसाधारणपणे निराक्षम केळी आम्ही निर्मिती करतो, उत्पादन करतो त्याचं. पण या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नंबर 1चा जिल्हा असेल, सगळ्यात जास्त केळी पिकवणारा तो जळगाव जिल्हा आहे. आणि त्या जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुका आहे. त्या रावेर तालुक्यातील तापीकाठचा भाग आहे, आमचा जो परिसर आहे धामोली आणि परिसर, या परिसरामध्ये सगळ्यात जास्त केळीचे प्रमाण असते. पण निराक्षम केळी पाठवण्याकरता जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पायाभूत ज्या सुविधा आहे, या सुविधा खूप कमी आहे. त्यामुळे मालाचा जो भाग आहे ते मोठ्या प्रमाणात लागवड असते. माल तयार झाल्यानंतर हा नाशिवंत फळ असल्यामुळे जास्त वेळ आम्हाला ते ठेवता येते, टिकवता येत नाही. आणि म्हणून जेवढं उपलब्ध होईल तेवढं आम्ही ते एक्सपोर्टचा आम्ही प्रयत्न करतो. पण एक्सपोर्टच्या केळीच्या लागवडीच्या प्रमाणामध्ये एक्सपोर्टची जी यंत्रणा आहे, जी पायाभूत सुविधा ज्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर खूपच कमी आहे. ते होण्याची आवश्यकता आहे. ते जर झालं तर अजूनही केळीला चांगले भाव मिळतील आणि पर्यायाने शेतकऱ्याचं भलं होईल. त्यातनं या परिसराचे आर्थिक उत्पन्न चांगलं राहील. दादा, शेतकरी नेहमी म्हणतात की शेती परवडत नाही, या मागची नेमकी काय कारण आहे? 2 प्रमुख कारणं मला यातलं मुख्यत्वे वाटतात. साधारणपणे माती परीक्षण आणि पाणी परीक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या शेतीमध्ये केळी पीक होणार नसेल किंवा अन्य कोणतं पीक होणार नसेल त्या ठिकाणी जर आपण लागवड केली केळी किंवा आणखीन कुठलंही पीक जरी घेतलं जिरेचं, तर ते यशस्वी होणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की याच्यात माती परीक्षण होणं आणि पाणी परीक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे. माती परीक्षण आणि पाणी परीक्षण झाल्यानंतर कोणत्या या जमिनीमध्ये आपण कोणतं पीक यशस्वी घेऊ शकू अशा प्रकारचा अंदाज पहिल्यांदा शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आणि त्याच्यात ते जे अनुभव येतील म्हणजे कार्यशाळेचे जे काही निर्णय येतील त्या निर्णयानुसार आपण लागवड केली पाहिजे. ज्या ठिकाणी खारचट भाग आहे, क्षारयुक्त भाग आहे, की ज्या जमिनीचा pH 7 किंवा 7च्या 8पर्यंत वाढलेला आहे, अशा पीचमध्ये केळी होऊच शकत नाही. तेव्हा ते शेतकरी म्हणतोय तर ठीक आहे, परवडत नाही. पण ज्या ठिकाणी केळी होत नसेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ते पीक घेऊ नये, त्याने जिरेचं पीक घ्यावं. म्हणजे माती परीक्षण आणि पाणी परीक्षण हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानुसार त्याची मेहनत करणे गरजेची आहे. आणि शेती परवडण्याकरता खरं म्हणजे या शेतीला परवडण्यासाठी याला जे भांडवल आहे ते आर्थिक भांडवल खूप मोठ्या प्रमाणात लागतं. कारण शेतीमध्ये वर्षानुवर्षे आपण शेती करतो आहे की जिरेच्या शेतीमध्ये विशेष शेणखत किंवा गाळ किंवा माती किंवा रासायनिक खते टाकली जात नव्हती. पण आपण 1 वर्षाआड किंवा 2 वर्षाआड आपण केळीचं पीक घेतो आहे, तेव्हा त्या शेतीला पोषक असं अन्नद्रव्य मिळणं गरजेचं आहे. आणि विशेषतः टिश्यूसारखा जो भाग आहे केळीचा, याला भरपूर म्हणजे ज्याला खाणारं पीक खूप आहे, त्या पिकाला भरपूर रासायनिक खतं किंवा शेणखतं घातल्या शेती पीक यशस्वी होत नाही. पण माझी शेतकऱ्याला विनंती की माती परीक्षण पाणी परीक्षण झाल्याशिवाय ती केळी ठेवू नये. ज्या ठिकाणी केळी होणार नसेल किंवा होत नसेल त्या ठिकाणी तो आग्रह धरू नये. ज्या ठिकाणी ते जिरेचं पीक सांगेल ते करावं. जे बागायत असेल किंवा जिरेत असेल, माती परीक्षण आणि पाण्या परीक्षण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याची लागवड करावी. आणि दुसरा एक मुद्दा मला एक महत्त्वाचा वाटतो की किमान शेतकऱ्यांनी किमान रोज 1 ते 1.5 तास आपल्या शेतीत लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं.
पूर्वज म्हणायचे की तुम्ही शेतीत पाय ठेवल्यावर तुमचा रोजंदारी वसूल होते. ही गोष्ट खरी आहे. मला ते आवडते आणि ते पटते देखील. कारण स्वतः आपण शेतीत गेल्यानंतर आपल्याला पीक प्रत्यक्ष सांगते, शेत सांगते की उद्या मला काय काम करायचं, काय केलं पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांनी ते केलं पाहिजे. आता साधारणतः राजकीय लोकांचं मला जास्त माहिती नाही, पण बऱ्याच लोकांचा असा विषय आहे की शेती लोन एक तर मॅनेजर किंवा सुपरवायझर किंवा परस्पर माणसं आपल्या शेती यांना ठेवून ते शेती करतात. ते त्याच्यात मला ते बरोबर वाटत नाही. शेतीमध्ये आपलं जे तंत्रज्ञान आहे की आपले जे भावना आहेत की आपला जो अनुभव आहे, या अनुभवाचा उपयोग करून आपण स्वतः शेतीवर किमान 1.5-2 तास रोज देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जरी असलात तरी प्रत्यक्ष शेतीत मालक म्हणून आपण 1.5-2 तास रोज केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मी राजकारणात असताना देखील मी शेतीला कधी दुय्यम स्थान दिलं नाही. आता तुम्ही 40 हेक्टरवर केळीचं उत्पादन घेता. याचं ताळमेळ खर्च कसा जोडता? तुम्हाला एकरी यातून किती नफा मिळू शकतो? साधारणपणे आपण केळी बागायत करताना पूर्ण मेहनत कष्ट आपलं स्किल लावून ती बागायत यशस्वीच करतो. त्यामुळे भाव जरी कमी जास्त झाले तरी किमान 25च्या राशीच्या आत आपण केळी उत्पादन करत नाही. आणि त्यामुळे भाव कमी जरी झाले तरी किमान आपला उत्पादन खर्च तो खोडाला 100 रुपये आहेत. आणि ते 1000चा भाव जरी झाला तर साधारणतः 250 रुपयाचं एक खोडाची किंमत येते. आणि साधारणपणे एकरी 1 लाख ते 1.25 लाख रुपये केळीच्या पिकापासून आपल्याला निव्वळ नफा मिळतो. दादा, तुमची एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते, यासाठी पाण्याचं नियोजन कसं आहे तुमचं? पाण्याचं नियोजन गेल्या 10 ते 15 वर्षापासून जे पाणी आपण देतो ते पाणी पुरी पट पाणी ज्याला म्हणायचो, जे ओपन ज्याला इरिगेशन आपण म्हणतो, तसं न ठेवताना संपूर्ण हे केळी असेल किंवा जिरे क्षेत्र असेल हे संपूर्ण ठिबकच्या माध्यमातून पाण्याचं आमचे नियोजन असते. त्यामुळे पिकाचं उत्पादन पण वाढते आणि पाण्याची बचत पण खूप मोठ्या प्रमाणात होते. अर्थात ठिबकच्या संदर्भामध्ये जेवढ्या प्रमाणात हवी तेवढ्या अजूनही सबसिडी मिळत नाही. त्यात लहान शेतकरी, मोठा शेतकरी, अल्पउदार शेतकरी असे कॅटेगरी असल्यामुळे आणि मोठ्या शेतकऱ्याला खरं तो वापर जास्त करतो, पाण्याची बचत करतो. एक प्रकारे शासनाला आणि केंद्र सरकारने तो मदत करतो पाणी वाचवायचं त्या हिशोबाने, पण त्याचा तितका त्याला फायदा होईल असं या योजनेत होत नाही. त्यामुळे ठिबकची जी योजना या योजनेमध्ये लहान शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, महान शेतकरी असं न करता सरसकट जी योजना आहे अनुदानाची ती असं मला निमित्त वाटते. कारण ठिबक वापरल्यानंतर उत्पादन खूप चांगल्या प्रमाणात येते आणि पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात बचत होते. त्यामुळे ठिबक ही अत्यंत आवश्यक आहे शेतीला असं मला वाटतं. आणि त्यामुळे मला सर्व शेतकऱ्याला सूचनाला विनंती करावीशी वाटते की आपण फ्लड इरिगेशन ज्याला म्हणतो, पट पाणी असं न करताना शक्यतो 100% शेतकऱ्यांनी ठिबक वापरावी. कारण ठिबकमुळे पाण्याची बचत होते, शेती खराबही होत नाही आणि उत्पादनाचा टक्का निश्चितपणे वाढतो. त्यामुळे माझी विनंती सगळ्यांना आहे की 100% आपण ड्रीप इरिगेशन वापरावे, आपण ठिबक सिंचन योजना वापरावी असं मला सूचनाला विनंती आपल्याला करावीशी वाटते. ओके दादा, पारंपरिक शेती करण्याची पद्धत अजूनही बऱ्याच ठिकाणी प्रचलित आहे. तर या संदर्भात शेतकरी म्हणतात किंवा शेती परवडत नाही. याबाबत आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? या संदर्भात मी एकच सांगेल की पारंपरिक शेती जी होती ती कमी कष्टामध्ये, कमी मेहनतीमध्ये कमी उत्पादन द्यायची. आता लोकसंख्या वाढली, शेतीचं क्षेत्र कमी झालेलं आहे आणि म्हणून पारंपरिक शेती बदलून आता नवीन टेक्निक आल्या, नवीन आधुनिक सुविधा आल्या, त्याचा वापर करणं आपल्याला अपरिहार्य आहे. ते केलंच पाहिजे, ते केल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून भांडवली खर्चाचा भाग आहे शेतीमध्ये. रासायनिक खतं, शेणखतं, त्याच्यानंतर सेंद्रिय खतं हे घातल्याशिवाय उत्पादन निघणार नाही. ते करण्याची गरज आहे. म्हणजे परवडत नाही हा जो भाग आहे हा मला असं वाटतं की त्या शेतकऱ्यांचा एक प्रकारचा आत्मविश्वास ढळलेला दिसतो असं मला वाटतं. मेहनत कष्ट करून जर आपण योग्य नियोजन केलं सुरुवातीपासून, आता मी मगाशी आपल्याला म्हणलं की मी 1 वर्षापूर्वी कोणत्याही शेतात कोणतं पीक घ्यायचं, जिऱ्यात असेल बागायत देतो, तसं आपण 1 वर्ष आधी ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार त्या शेताची प्रत, क्वालिटी ते कसं ठेवतील आपलं, त्याचं म्हणजे शेताची पोत ज्याला म्हणतो आपण, हे कसे ठेवतील हा प्रयत्न आपण आधी वर्षापासून केला पाहिजे. ते जर केलं तर मला वाटत नाही की कधीही शेती तोटा देत नाही, नफा देते. भले एक असेल की एखाद्या वर्षी केळीचे भाव राज्यामध्ये किंवा देशामध्ये की विपरीत परिस्थिती घडली तर भाव कमी जास्त होऊ शकतात,
भाव कमी मिळतात, त्यावर्षी नफा कमी असेल. पण शेती तोट्यात जाईल असं मला वाटत नाही, तोट्यात जाते असं पण नाही. तर मेहनत कष्ट करून आपण प्रामाणिकपणे काम केलं, म्हणजे जमिनीवरती जीव जर ओतला, आपण मेहनत कष्ट केली, तर निश्चितपणे शेती परवडणारी असं मला वाटतं. आज जर बघितलं तर बाकीच्या अस्थिरता, कामगारांचे प्रश्न असतील, केंद्र सरकारचे धोरणं असतील, राज्य सरकारचे धोरणं असतील, टॅक्सेशन असेल, ह्या जर सगळी बघितलं तर सुदैवानं आजपर्यंत शेतीवर इन्कम टॅक्स लागलेले नाही आहेत. त्याचे शेतकऱ्यांनी फायदा उचलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण प्रामाणिकपणे शेतीत जर काम केलं तर कोणतीही जिरायची असेल किंवा बागायची असेल, ही शेती नक्कीच नफ्यात येईल असा माझा अनुभव आहे आणि त्या पद्धतीने मी शेती करतो आहे. दादा, तुम्ही शेतीला कसा वेळ देता? इतक्या बिझी शेड्यूलमधून राजकारण असेल, तुम्ही इतर ठिकाणी जाणं येणं आहे, तर या व्यवस्थेमध्ये शेतीला कसा वेळ देतात? सगळ्यात प्रथम गोष्ट अशी की मी दिनचर्या फार सांभाळतो. सकाळी 5:30ला उठणे, निश्चित उठणे, त्यानंतर पाऊण तास 40 मिनटं ते 25 मिनटं व्यायाम करणे, मॉर्निंग वॉक करणे. त्याच्यानंतर आपल्या प्रातर्विधी आटोपल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा 7:30 ते 8 वेळ सगळ्यात पहिल्यांदा शेतीमध्ये 1.5 तास साधारणतः वेळ दिल्यानंतर मग घरी गेल्यानंतर आंघोळ करून त्यात मग राजकीय क्षेत्रातला असेल, सामाजिक क्षेत्रातला असेल, नातलग असतील, या ज्या सामाजिक बाबी म्हणजे सामाजिक कार्यामध्ये साधारणतः 10च्या नंतर मी त्या ठिकाणी मोकळा होतो. आणि ते काम आटोपल्यानंतर सामाजिक काम आटोपलं पुन्हा परतीच्या वेळेला 5-5:30ला जर वेळ मिळाला तर पुन्हा येताना ते सांभाळून पुन्हा एकदा शेतीकडे राऊंड मारतो आणि त्याच्यानंतर मी घरी जातो. उद्याचं होणारे कामाचा जो भाग आहे, म्हणजे उद्याचं जे नियोजन आहे त्या आदल्या दिवशी संध्याकाळीच पूर्ण करतो. संध्याकाळी 7-7:30-8 पर्यंत लागणारे लेबर, कोणत्या शेतात कोणतं काम करायचं, हे सगळे बसून आमचे जे व्यवस्थापक आहे, ज्याला आपण मॅनेजर म्हणतो किंवा आपल्या भाषेमध्ये सुपरवायझर म्हणतो, त्यांना एकत्र बसून कामगार गडी जे आहेत, साधणार आहेत, त्यांना एकत्र बसून उद्या कोणतं काम करायचं याचं नियोजन मी संध्याकाळीच करतो. आणि ते केल्यामुळे सकाळी जे झालेलं नियोजन ते जो उठल्यानंतर आपल्या कामाला लागतो. म्हणजे शेतीमध्ये नियोजनाची पण खूप आवश्यकता आहे. शेतकऱ्याच्या संदर्भात मी बऱ्याच वेळेला अनुभवतो की उद्या काय करायचं किंवा पुढच्या वर्षी काय पाहिजे याचं अजिबात नियोजन नसते. जर नियोजन नसेल तर ते उत्पादनामध्ये नियोजन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जसं इंडस्ट्रीमध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये जो उद्योजक आहे तो सगळ्या बाबी पाहतो. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, त्यामुळे मला कल्पना आहे की कोणत्या उद्योगाचा लँड, लेबर, कॅपिटल आणि अंतरपणन म्हणजे जमीन, मजूर, भांडवल आणि त्याची विक्रीची व्यवस्था ह्या गोष्टी लागतात. त्याप्रमाणे हे आपण करत असताना हे करणं गरजेचं आहे. शेतीला पूर्वीसारखं फक्त शेती एकच शेती असं न करताना आपण शेती देखील हा उद्योग आहे, हा व्यवसाय आहे, ही इंडस्ट्री आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा व्यापारी आपल्या फॅक्टरीकडे बघतो त्या दृष्टीनं आपल्याला बघण्याची आवश्यकता संचित वाटते. ते जर तुम्ही बघितलं नाही तर साधारणपणे एका वर्षाचा प्रत्येक क्षेत्रात जरी न म्हटला तरी पूर्ण शेतीचा यावर्षी आपण एकंदर खर्च जो केला, म्हणजे लेबरचा खर्च किती, डिझेलचा खर्च किती, शेणखतचा किती, हा सगळा मिळून केला तर यावर्षी आपण किती खर्च केला आणि आपल्याला टोटल सर्व पीक आल्यानंतर किती उत्पन्न आलं याचा जर पण आर्थिक ताळमेळ ठेवला तर आपल्या लक्षात येतं की आपण नफ्यात आहोत की तोट्यात आहोत. ते करण्याची आवश्यकता आहे, ते आपण केलं पाहिजे. पण पूर्वीच्यापेक्षा आता थोडसा मजुरीचा प्रश्न पण वाढला आहे, कारण दिवसेंदिवस शेतीमध्ये लेबर कमी मिळत आहेत. तसं म्हटलं तर कोट्यावधी लोक आज देशात काय, महाराष्ट्रात काय, आपल्या जिल्ह्यात एक खूप बेकारी वाढली आहेत, म्हणजे बेरोजगार खूप आहेत. पण शेतीत काम करण्याची संख्या ती खूप कमी झाली. म्हणून शेतात मध्य प्रदेश किंवा इतर भागातून आणलेलेच लेबर मजूर आपल्याला वापरायला लागतात आणि त्यांच्याकडनं स्वतः उभं राहून किंवा सुपरवायझर पद्धत काम करून घेतलं तर लोकांचाही इंटरेस्ट शेतीत कमी झाला आहे. खरं म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे की या राज्याची किंवा देशाची खऱ्या अर्थानं प्रगती करायची असेल तर शेतीतल्या प्रगतीशिवाय, शेतीतल्या उत्पन्नाशिवाय या राज्याची किंवा देशाची स्थिती सुधारणार नाही. म्हणून शेतीला प्राधान्याने प्रथम क्रमांक देण्याची आवश्यकता आहे मला वाटतं. पण गेल्या 10-15 वर्षात बघितलं असता असं होते की शेतीला दुय्यम स्थान दिलं जाते आणि बाकीच्या बाबी त्यांना प्रथम स्थान दिल्यामुळे शेतीची अवहेलना होते आहेत. आणि त्यातनं छोटा शेतकरी जो आहे तो छोटा शेतकरी डबघाईला आला आहे. मध्यम शेतकरी तो पण अडचणीत आहे. मोठा शेतकरी त्याच्या कौशल्याने आणि मेहनत कष्टाने तो जरा बऱ्यापैकी असं मला वाटतं.